एनसीपी नेता और राज्य के उप मुख्यमंत्री अजित पवार ने एक बार फिर संकेत दिया है कि वह बारामती सीट से चुनाव नहीं लड़ेंगे। इस पर अजित पवार की पार्टी के बड़े नेता और मंत्री छगन भुजबल ने चल रही चर्चाओं पर विराम लगा दिया। अजित दादा हमारे ग्रुप के कैप्टन है, वह चुनाव लड़ेंगे, वे बीच में हथियार नहीं फेंक सकते। छगन भुजबल ने कहा कि अजित दादा चुनाव क्यों नहीं लड़ेंगे। स्वाभाविक आहे, कुठलाही नेता हेच सांगेल ना की सगळ्यांनी एकत्रित राहा आणि विजय संपादन करा, मेजॉरिटी आणा, हेच सांगणार ना। आणि गणेश दर्शनाला म्हटलं तर मुंबईमध्ये मला वाटतं सगळ्या हिंदुस्थानात आणि जगामध्ये जास्तीत जास्त गणपती सार्वजनिक गणपती कार्यक्रम होत असतात आणि त्याच्या दर्शनासाठी सगळे लोक अगदी परदेशातून सुद्धा येतात। त्याप्रमाणे ते दरवर्षी येतात, त्यांनी दर्शन घेतलेलं उत्तम गोष्ट आहे। शरद पवार साहेब देखील लालबागच्या दर्शनाला गेले, चांगली गोष्ट आहे। बघा, हे आजचं नाही, सरकार सगळ्यांचे पैसे देणार म्हणजे देणार। आता जसजसे जे आहे त्यांच्याकडे पुंजी जमत जाते, निधी जमत जातो, तसं त्याचं जे वाटप ते करत असतात। हे आजचं आहे का? आता विद्यार्थ्यांचे सुद्धा काही पैसे जे आहेत कॉलेजचे जे रखत आज नाही, म्हणजे आमचं जे सरकार होतं काँग्रेस राष्ट्रवादीचं त्यावेळेला सुद्धा 2-2, 3-3 वर्षाचे पैसे रखडत होते, पण ते मिळतात। शेवटी प्रायोरिटी कशाला देतात ते ठरवतात फायनान्स वगैरे, आणि त्याच्याप्रमाणे त्या निधीचं जे आहे वाटप होतं। चांगलं यश मिळवायचं असेल आणि मेजॉरिटीने परत सरकार आणायचं असेल तर मला असं वाटतं की त्यांनी एकमेकावर आपापसामध्ये कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करू नये, जेणेकरून विरोधी पक्षांना खाद्य मिळेल। शेवटी आपलं आता लक्ष एकच आहे, ते म्हणजे पुन्हा एकदा जिंकून येणं आणि सरकार बनवणं।